अरे ही पवन जाधव आहे, त्याची लायकी आहे का बिग बॉसच्या घरामध्ये खेळायची किंवा आणखीन काय अशा डॅश डॅश गोष्टी सध्या मार्केटमध्ये त्याच्या बाबतीत बोलायला चालू आहे. आणि तीच बोलते ज्यांच्या जनतेची बराबरी होत नाही, भुरटे जळके, ती तशा गोष्टी करतात. भावांनो, महागडले 2-3 दिवस झाले बिग बॉस, मराठी बिग बॉस सुरू झालाय. मी सेट म्हणजे खूप आशा लावून बसलो होतो की माझ्या भावाची एंट्री डायरेक्ट बिग बॉसच्या घरामध्ये. आम्ही सगळे आनंदी खुश एकदम गुलाल फेला उतरायच्या फुल प्लॅनिंग मध्ये होता. व्हिडिओ काढायचे सेट तयारीत होता. पण अख्खा बिग बॉस बघता बघता पार पडला. सगळ्याची एंट्री झाल्या पण माझ्या भावाची एंट्री झाली नाही. म्हणजे अख्ख्या महाराष्ट्राला आशा असत होती की त्यामध्ये बिग बॉसच्या घरामध्ये माझा भाऊ खेळत, पवन जाधव खेळत. पण नाही भावांनो, कसं असतंय आता, जाऊ द्या, काही गोष्टी नशिबावर अवलंबून असतात. ह्या वर्षी साथ दिली नाही, पुढच्या वर्षी आम्ही 100% जाऊ. आणि तसाच विषय त्या गोष्टीमुळे सिलेक्शन झालं नाही म्हणून सगळे घरचे पवन भाईच्या आस लावून बसले होते की येईल माझं पोरग, येईल माझं हे, माझं ते, येईल दिसेल म्हणून. पण दिसला नाही भाऊ. आणि त्याच गोष्टीमुळे भाऊ डिप्रेशन मध्ये गेला. 2-3 दिवस डिप्रेशन मध्ये गेला. लाईन वगैरे लावली होती, कॉल करून विचारला, दादा असं असतं, त्याला सांगितलं जरा समजून असं असतं. काय का असं भावांनो, मला फक्त एकच सांगायचं, हो का, असा एखादा शो हे आपलं जीवन डिसाईड करू शकत नाही. प्रत्येकाने गोष्ट लक्षात घ्या. आणि तसा विचार जर करायचं झालं पब्लिकच्या दृष्टिकोनानं, त्या शो मध्ये जाऊन एखाद्याला जेवढा क्रेज भेटत नाही, जेवढा मानपान भेटत नाही ना, तेवढा ह्याला विदाऊट शो मध्ये जाता एवढा मानपान ह्याला भेटते. काय प्रत्येकाने गोष्ट लक्षात घ्या. आणि जळणारी फिरणारी तर आमच्या 5वीलाच पोहोचलेले आहे, त्याच्यामुळे काय अडचण नाही. एवढा सगळा आता एवढ्या 3-4 दिवसापासून डिप्रेशन मध्ये होता, तरी त्याच्या व्हिडिओनं आमचं मनोरंजन होते. मनोरंजन महागडे 3-4 दिवसापासून गुन्हा झालं म्हणून भाऊ डिप्रेशन मध्ये लय होता. त्यातून त्यानं उठून मी मकर संक्रांतीचा एक कमबॅकचा व्हिडिओ सोडला. आणि ती व्हिडिओ सोडल्या भावाच्या अकाउंटला 3 गाईडलाईन्स पडल्या का पाडल्या ही गोष्ट माहित नाही. नास्तेत काय जाणार आहे, पाडल्या 100% पाडल्यात. भावानं मला फक्त एकच म्हणायचं, ऐका, जर एखाद्याची तुमची बरोबरी जर होत नसेल ना, तर त्याची